मध्ये आपण ती सुरुवात करत असताना स्तोत्रकर्ता दावीद या स्तोत्रामध्ये मनुष्याची भ्रष्टता व मूर्खपण हे या स्तोत्रामधून सांगत आहे. King David, he is showing the foolishness of man from this psalm. यामध्ये स्तोत्रकर्ता दावीद म्हणत आहे, मानव हा पापी स्वभावाचा आहे, तो देवावर अविश्वास आणि देवाच्या तारणाची गरज याबद्दल तो बोलत आहे. Here, King David, he is talking about the need of the salvation to the man. आणि तो या स्तोत्रामधून दाखवत आहे की या पृथ्वीतलावर कोणीच धार्मिक होऊ शकत नाही, तर त्याला तारणाऱ्याची गरज आहे. Here he is showing the need of the Savior because no one is righteous on the earth. पहिल्या वचनामध्ये तो म्हणत आहे, मूर्ख आपल्या हृदयात म्हणाला आहे, देव नाही, ते भ्रष्ट झाले आहेत, त्यांनी अमंगळ कृत्ये केली आहेत, सत्कर्मे करणारा कोणीच नाही. In the first verse, he is teaching, the fool says in his heart, there is no God. They are corrupt, they do abominable deeds. There is no one who does good. या ठिकाणी आपल्याला सर्व मनुष्याची भ्रष्टता आणि देवापासून दूर झालेली परिस्थिती आपल्याला या संपूर्ण मानवजातीमध्ये पाहायला मिळते. We see the total depravity of man, and we can also see that all human beings are separated from God. आणि हे सेम वचन आपल्याला नवीन करारामध्ये रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय 10 आणि 12 या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. And we also see the same verse in Romans chapter 3, 10 to 12. प्रत्येक मनुष्यात पाप आहे आणि ते पाप स्वतःहून आपण दूर करू शकत नाही. Sin exists in every human being, and we cannot save ourselves from the sin. आणि स्वतःची जे चांगली कृत्ये आहेत त्या कृत्याच्याद्वारे देवाजवळ कोणीच पोहोचू शकत नाही. No one can reach God through their own works. आणि आपल्याला इतर धर्मांमध्ये बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळतात की बरेचसे कर्मकांड, बरेचसे विधी केल्यानंतर त्यांचा असा समज आहे की आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकतो. In different religions, they have a particular idea that by good works they can reach to God or they can attain salvation. आणि या स्तोत्रामध्ये ह्या वचन 1 ते 3 मध्ये स्तोत्रकर्ता हेच म्हणत आहे की आम्ही स्वतःहून देवाजवळ पोहोचूच शकत नाही. And psalmist is showing very clearly that human beings cannot reach to God by themselves. आणि वचन 2 मध्ये देव मनुष्याकडे पाहतो. In verse 2 we learn God looks at mankind. आणि ह्या वचनामध्ये पाहायला मिळतं, म्हणून यहोवाने आकाशातून खाली मनुष्याच्या संतानाकडे दृष्टी लावलेली आहे. The Lord looks down from heaven on the children of man. कदाचित आपण आपल्या बाह्य स्वरूपातून देवाला खुश करण्याचा प्रयत्न करतो, पण ते व्यर्थ आहे. Many times we want to please the Lord by our outward actions. कारण देव अंतकरणे, हृदय पाहणार आहे, पारखून पाहणार आहे. God sees the heart. आणि त्यामुळेच तो म्हणतो की या पृथ्वीतलावर कोणीही एकही धार्मिक दिसत नाही. Therefore the Lord declares that there is no one righteous on the earth. म्हणून देवाने स्वतःहून पुढाकार घेतला. Therefore the Lord, he began this work or initiated. आणि आपल्याला पाहायला मिळतं की ती तारणाची योजना आपल्या जन्माच्या पूर्वी आणि पृथ्वीच्या निर्मितीच्या पूर्वी देवाने आपल्यासाठी करून ठेवलेली आहे. ती म्हणजे योहान 3:16. We understand from John chapter 3 verse 16 that God has planned for our salvation before the foundation of the world and even before we were born. या वचनामध्ये प्रियांनो ही तारणाची तरतूद प्रभू येशू ख्रिस्ताने वचन 7 मध्ये आपल्याला केलेली पाहायला मिळते. And we see in verse 7 the plan of the salvation. त्यापूर्वी आपण वचन 4 आणि 4 ते 6 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की दुष्ट लोक देवाच्या लोकांना त्रास देतात, पण शेवटी ते घाबरतात. We learn that the evil, they trouble God's people,
but at the end they are defeated. वचन 4 आणि 6 मी वाचतो. सर्व दुष्कर्म करणाऱ्यांना काहीच ज्ञान नाही काय? ते भाकरी खातात तसे माझ्या लोकांना खातात. ते यहोवाला हाक मारीत नाहीत. तेथे ते मोठ्या भयात होते, कारण न्यायीच्या पिढीमध्ये देव आहे. आणि वचन 6, Yes. तुम्ही दिनांच्या मसलतीचा धिक्कार करता, तरी यहोवा त्यांचा आश्रय आहे. Have they no knowledge, all the evildoers, who eat up my people as they eat bread, and do not call upon the Lord? You would shame the plans of the poor, but the Lord is his refuge. या प्रियांनो, या जगामध्ये दुष्ट लोक जे आपल्याला वारंवार त्रास देतात, पण प्रियांनो, देव आपला संरक्षण करणार आहे. On the earth, the evildoers, they come up against us, they trouble us, but God is our shelter. आणि या 6व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, तरी यहोवा त्यांचा आश्रय आहे. And the Lord is the refuge of his people, that we learn in verse 6. ज्या व्यक्तीचा यहोवा जिवंत देव आश्रय स्थान आहे, त्याला काहीच घाबरण्याची गरज नाही आहे. People should not fear, because God is their refuge. आणि रोम 8:1 मध्ये आपल्याला पाहायला तेच मिळतं, की आपण कुणीतरी एकाने ते वचन काढा. रोम 8:1. Romans chapter 8 verse 1, we learn the same theme there. Rome 8:1. 8:1. Rome 8:1. म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच. ते देहाप्रमाणे नाही, तर आत्म्याप्रमाणे चालतात. प्रियांनो, दंडाज्ञा ही कुणाला नाही आहे? की जे प्रभू येशू ख्रिस्तावर ज्यांनी आश्रय घेतलेला आहे. Romans 8:1 says, for those who are in Christ Jesus, there is no condemnation for them. आणि या अध्यायामधलं मुख्य जे वचन आहे ते आपल्याला 7वं वचन आपल्याला म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला तारणाची आशा पाहायला मिळते. And in verse 7, we learn the hope of our salvation. तारणाची आशा ही आपल्याला प्रियांनो इस्रायलाच्या तारणामधून, इस्रायलाच्या सियोनीतून होणे, हे इथं दावीद स्तोत्रकर्ता म्हणत आहे. And we learn that the hope of the redemption comes from the Israel. आणि हे वचन आपल्याला प्रियांनो येशू ख्रिस्ताकडे निर्देशित करते. And this particular verse is pointing to Lord Jesus Christ. आणि तोच आपला खरा तारणार आहे. He is the true redeemer of his people. आणि यामध्ये आपण एक वचन वाचूया. मत्थी कृच्छवर्तमान याचा 1 अध्याय आणि 21वं वचन. Matthew 1:21 we shall read. She will give birth to him, and he shall save his people from their sins. या स्तोत्रामध्ये आपण सुरुवातीलाच वाचलंय याचं शीर्षक की मनुष्याची भ्रष्टता व मूर्खपण. We have learned the title of the psalm, the foolishness of man and the strength of God. प्रियांनो, आपल्याला या सर्व पापापासून तारणारा एकच आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. Lord Jesus Christ is the only redeemer of his people, who can save his people from the sins. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो प्रियांनो, त्याला तो आश्रय मिळतो. देवबाप करो आणि या वचनाच्या द्वारे आपल्याला त्या तारणाऱ्याकडं, प्रभू येशू ख्रिस्ताकडं तो आकर्षित करू. Whoever believes in him, he is the refuge of them. May the Lord help us to see Lord Jesus Christ in this psalm. थँक्यू. Thank you.